गाईज फायनली पावसाची सुरुवात मोठ्याने चालू झालेली असून आमच्याकडे बघू शकता पूर्ण शेतामध्ये पाणी झालेलं आहे। तर पावसात पाणी बघायला आम्ही आलेलो आहोत। तर बघू शकता ही छत्री घेऊन आलेलो आहे मी। चिंग चिंग पेंग चिंग चिंग पेंग चिंग चिंग पेंग सो तर तुम्ही बघू शकता खूपच पाऊस झाला आहे। अवघ्या 2 तासात मुसळधार असा पाऊस। सो सो बघू शकता वारं खूप नाही पण तरी पण फलटी पलटी झालेले आहे। तर मुसळधार पाऊस असा आपल्याकडे झालेला आहे। तर टाइम झालेला आहे 3 असं टाइम वाजलेला आहे आणि खूप असं पाणी झालेलं आहे। बघू शकता तुम्ही मुसळधार पाऊस असा झालेला आहे। जून महिन्याची आज 6 तारीख आहे। आज शिवराज्याभिषेक सोहळा रायगडवर साजरा होत असेल आणि तिथं पण खूप पाऊस होत असेल असे मला आठवण येते। तिथं बघू शकता तिथं झाड पण एक पडलेलं आहे। तर खूप असे झाडं वगैरे पडतात वारा असल्यामुळे। तर बघू शकता तुम्ही शेतात पाणी आहे। मुसळधार असा पाऊस आपल्याकडे झालेला असून तर तुम्हाला हा निसर्ग सौंदर्य दृश्य मी दाखवते। तर त्याचा आनंद घ्या तुम्ही। तर बघू शकता पाणीच पाणी। खाली तर असं कर राखो। म्हणजे मग पावसाने तुझी आठवण येते।
सो तुम्ही बघू शकता पूर्ण अर्धा किलोमीटर पर्यंत फक्त शेत पाण्याने भरलेले दिसून येतील तुम्हाला। असा मुसळधार पाऊस आता उटगी गावामध्ये झालेला असून तर मुसळधार पावसाचं हे पाणीदार दृश्य तुम्हाला बघायला भेटेल। तिथं बघू शकता तिथं नाला बिल्डिंग आहे आणि तिथून पाणी खालच्या बाजूला येतं। खालच्या बाजून असा हा वगळ जाऊन वड्याला मिळते। त्या तिकडे वडा आहे जो आपल्या निगडी तलावाला जाऊन मिळतो। त्या वड्यात पाणी पूर्ण भरलेलं आहे, तरी पावसाच्या पाण्यानं अजून जोरात वडा होईल तर निगडी तलाव यावर्षी पूर्णपणे भरण्याची शक्यता आहे। तर बघू शकता हे सुंदर असं दृश्य। तो इथे समोर बघू शकता इथे विहीर आहे आणि विहीर आणि रस्ता एक झालेला आहे। जो पाणी येते ते रस्त्यावरून येते। तर बघू शकता तुम्ही पूर्ण विहीर मुजलेली आहे।